नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अशोक खरात प्रकरणात उद्धव ठाकरेंचं देखील नाव समोर येताना दिसत आहे, तर रुपाली चाकणकर आणि केसरकर यांचं देखील प्रामुख्याने नाव घेतलं जाते. आता हे नेमकं प्रकरण काय आहे, भोंदूबाबाच्या माध्यमातून किती लोकांना गंडवण्याचं काम करण्यात आलं होतं आणि उद्धव ठाकरेने यामध्ये कसा सहभाग घेतला होता याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. ज्या अर्थी भाजपच्या नेत्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेवरती रुपाली चाकणकर आणि केसरकर यांच्यावरती काही प्रामुख्याने आरोप करण्यात आले होते. अनेक नेत्यांच्या माध्यमातून आणि लोकांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सुद्धा रुपाली चाकणकर आणि केसरकर यांचं प्रामुख्याने नाव येताना समोर दिसत होतं. एकंदरीत रुपाली चाकणकर आणि केसरकर यांनी काही ठिकाणी पूजा विधी केली होती, या अशोक खरात सोबत. आणि अशोक खरात सोबत यांच्या जी काही पूजा झाली होती त्या दरम्यान कोल्ह्याचे कान सुद्धा त्या ठिकाणी सापडले होते, काही अवशेष सुद्धा सापडले होतं, असं देखील आज सुषमा आंधळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांचं ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्या टायमाला जलसंपदा खातं हे जयंत पाटील यांच्याकडे होतं आणि त्या दरम्यान याच अशोक खरातला पाणी किंवा त्या मंदिराला पाणी पुरवठा करण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांच्या काळात झालं होतं, असं देखील भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. परंतु आज जे काही सुषमा आंधळे यांनी माहिती दिली किंवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, परंतु जलसंपदा खातं हे जयंत पाटील यांच्याकडे होतं. आणि ज्या पद्धतीने सुषमा आंधळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणच्या गावकऱ्यांची म्हणणं होतं किंवा गावकऱ्यांची मागणी होती की आमच्या गावाला पाणी द्या किंवा पाण्याचा स्रोत उपलब्ध करून द्या, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मागणी केल्या कारणाने उद्धव ठाकरेने त्या अशोक खरातला पाणी न देता त्या ठिकाणी गावकऱ्यांना पाणी दिलं, अशा पद्धतीने सुषमा आंधळे यांनी सांगितलेले. परंतु 2012ला त्या ठिकाणी या अशोक खरातला एक बंदुकीचा परवाना देण्यात आला होता आणि त्या बंदुकीचं नूतनीकरण हे आताचे मुख्यमंत्री असणारे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्यांना नूतनीकरणाला जी काही मंजुरी असेल ती दिलेली आहे, अशा पद्धतीचा आरोप एकंदरीत सुषमा आंधळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि अनेक पुरावे आमच्याकडे सादर झालेले आहेत, अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. आणि जर मला यामध्ये खोलावरती घालण्याचं काम किंवा खोलावरती अनेक प्रश्न विचारण्याचं काम जर झालं तर मी अनेक बुडामध्ये काही सखोल चौकशी केली जाईल आणि त्यानंतर तुमचे काळे चिठ्ठे जे आहेत ते भाजप नेत्यांचे आणि विरोधी पक्षांचे काढल्या जातील, असं सुद्धा आवाहन या आज सुषमा आंधळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. परंतु उद्धव ठाकरेंचं ज्या पद्धतीने नाव घेतलं जात होतं त्या कारणाने कुठेतरी भाजप हे विरोधी पक्षाला उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचं काम किंवा विरोधी पक्षांचं वर्चस्व कमी करण्याचं काम हे निश्चितच भाजपच्या माध्यमातून होते की काय, असा देखील प्रश्न विचारला जात आहे. आणि त्यामध्ये नरहरी झिरवळकर यांचं जे काही प्रकरण सध्या बाहेर काढलं जात आहे, काय तर अशोक खरात यांच्या प्रकरणावरती पडदा टाकण्याचं काम हे भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून किंवा भाजपच्या विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून होते का, असे देखील प्रश्न सध्या विचारले जात आहेत. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.